हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता मी अजून पप्पा चाललो आम्ही सावलीला. गाडीमध्ये मम्मी देत आहे डब्बा पॅक करून. त्याच्यामध्ये आहे हलवा, कारण सकाळी जेवण झालं. वरण, मेथीची भाजी, पोळी, भात. तर आता हलवा काही खाणं झालं नाही, त्याच्यामुळे आम्ही पॅक करून नेतो. हाय. पाटली नाही तिकडून येत आहे. तर आपण भेटू रस्त्याने गप्पा करत. हळू बाय. चलो पप्पा अजून मी चाललो आज. तर आता आम्ही पोहोचलो आहोत चंद्रपूरला. जाणार होती नागपूर, जाणं झालं कॅन्सल. तर मग आता पप्पा सोबत सावलीला जातात, थोडंसं काम आहे. तर चंद्रपूर का मॉर्निंग वाला व्यू बघू शकता. काय घनदाट जंगल आहे जिकडे तिकडे चारही बाजूला. इकडे जर आपण एकटं आलं तर समजा वाघाच्या तोंडात गेलं. कारण इकडे बघा काही दिसत नाही, फक्त गाड्या, मोठ्या मोठ्या ट्रका. टू व्हीलरने पण जाणं थोडंसं भीतीदायकच आहे. एकट्या ठिकाणी जर आपण थांबलं तेवढ्यामध्ये वाघ येऊन आपल्याला झपाटून गेलं तर गेलं. एकदा त्याच्या तोंडामध्ये गेलं तर वापस यायचं कामच नाही. बघू शकता तुम्ही जिकडे तिकडे पूर्ण जंगल आहे. अजून मूल पण यायचं आहे, पण जंगल इथूनच स्टार्ट झालं. तिकडे तिकडे पूर्ण जंगल जंगल. बरं झालं आम्ही गाडीने चाललो. टू व्हीलरनं जर गेलं असतं ना तर ते भीतीच असती. इकडून तर येणार नाही, तिकडून तर येणार नाही, कारण खूप जास्त दहशत झाली आहे वाघाची. जिकडे तिकडे पूर्ण जंगल आहे. चिचपल्लीला पोचलो आणि जय हनुमान, हनुमानाची मोठी मूर्ती आहे इथे. आणि इकडे गौतम बुद्ध बाबासाहेबाचा पुतळा. हा ना वन वेच रोड आहे. एकाच वेनी, म्हणजे इकडून गाडी तिकडून ट्रका, सगळंच एकाच वेनी येत असते. थोडासा मोठा रोड झाला तर तेवढं कंजेस्टेड होत नाही. तर थोडंसं सावरूनच टर्निंग घ्यावं लागते, सावरूनच सगळ्या गोष्टी करावं लागते. चिचपल्ली गाव. चला आम्ही पोहोचलो आहो मूलला. थोडंसं मूलचे दर्शन पण तुम्हाला करवते. हा मूलचा बस स्टॉप आहे इकडे. चालले पप्पा पाणी बॉटल घ्यायसाठी, कारण आम्ही घरून निघताना पाण्याची बॉटल नाही आणली. तिकडे गेले आहे पाणी बॉटल घ्यायसाठी. आता मम्मीने हलवा पण दिला आहे. थोड्या वेळानंतर ते खाऊन घेणार हलवा. मजा ही मजा. चॉकलेट अजून कृष्णा. तुम्ही नाही पिले पाणी? इकडून सावली पण येते, इकडून गडचिरोली पण येते. ट्रका आली सावली. सावली नाव आहे पण सावली राहत नाही तिथं. नाव आहे सावली पण सावली राहत नाही. एसीची गाडी. मी स्वेटर वगैरे घेऊन आलो, थंडी लागली तर रात्री. तसं गाडीनेच जायचं आहे, थंडी तर वाटणार नाही, पण असं थंडी वाढली आहे जास्ती त्याच्यामुळे.
इथं मिळाली झेरॉक्सची दुकान. हा डॉक्युमेंटचं काम करण्यासाठी पण लाईन बघू तर वाटत आहे की खूप वेळ लागणार आहे, कारण पुष्कळ लोक आहे आणि काहीतरी आजची लास्ट डेट आहे असे पण म्हणत होते. सो मी आता इथेच बसली गाडीमध्ये, कारण तिथे जाऊन पण मी काय केली असती, कारण खूप मोठी लाईन लागून आहे आणि पप्पाचंच काम आहे डॉक्युमेंट्स. सो आता मी बसून आहे इथं गाडीमध्ये. बघू आता किती टाईम लागते, काय लागते, की होते लवकर की सायंकाळ होते, हे मी तुम्हाला सांगत राहणार. आणि हां, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक, कमेंट, अजून शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. भेटू आपण, काय काय होते मी तुम्हाला सांगते. इकडे गेले आहे पप्पा, त्या बाजूला. पप्पा आले रिटर्न, कारण कामासाठी आणखी खूप टाईम आहे. अर्ज वगैरे काहीतरी 1 तास अजून लागणार आहे. तर आता इथून आम्ही चाललो आमच्या रिलेटिव्सच्या घरी. त्यांचं घर दाखवणार, त्यांचं हॉटेल दाखवणार. काय सुंदर घर, काय सुंदर हॉटेल आहे दाखवणार मी. चला आपण जात आहोत आता. इकडून टर्न करावं लागेल. थांबा, गाडी येत आहे तिकडून. स्तंभ बनत आहे वाटते. हॉटेल पण त्यांचं खूप छान आहे. जर तुम्ही सावलीचे असणार तर नक्की विजिट करा. त्यांच्याकडे सगळंच आहे, कोल्ड कॉफी, शेक, मंचुरियन, नूडल्स, सगळं काही. तर मी तुम्हाला दाखवणार समोर. आणि घर तर खूप मस्त बांधले, ते दिसत असेल तुम्हाला जवळच. आणि इथे किती वेळानंतर यायचं अजून. आणि हे स्कूल, हे पोलीस स्टेशन. हा त्यांचं घर बनत आहे. हा हॉटेल दवाखान्याच्या मागे आहे का. आता आम्ही चाललो अजून एक रिलेटिव्सच्या घरी, जे पप्पाचा मुलगा आहे. तर त्याने तर शाळेमध्ये जाऊन आहे, बट आता आम्ही त्यांच्या घरी जातो. सावलीमध्ये लावा. चला आता आम्ही इथे पोचलो आहो. हा घर आहे. आता मम्मी आली असती तर ही झाडच बघत राहिली असती, कोणते झाड आहे, कसे आहे, निरीक्षण करत. तुमच्या इथे कमी झाड आहे, यांच्या वर मस्त झाड आहे बहुत. झाडच झाड आहे, पण आता इकडे तिकडे. हे काय वे, हे सांबार वे. हा हो हो हो. नाही नाही नाही, आहे ना घरी, आहे सांबार लावलेला. हो, लसूण आहे, पाला पण थोडस दिसत आहे. आणि तू पानचं झाड आहे का. हो हो, हा पानचं आहे ना. द्या बरं. हा हा हा, त्याला काटा लागणार. कुठं. हे घ्या. असंच लागेल म्हणजे असं कापलं तर. आता मी इथे बिर्याणी खात आहे. तुम्ही बघू शकता यांच्याकडे बिर्याणी पण मिळते.
तर मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे कसं कसं रूम आहे, कसे कसे यांच्याकडे काय काय मिळत असते. नंतर हॉटेल पण दाखवणार. हा सध्या घर आहे आणि आपण समोर जाऊन आणखी बघू कसं कसं आहे. किचन पण बघूया हॉटेलची की कशी आहे. तिथे बर्थडे, ॲनिव्हर्सरी, सेलिब्रेशन सगळं स्कूलचे कॉलेजचे मुलं पण तिथे येत असतात. कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, सगळ्याच वस्तू. सो मी बिर्याणी खाऊन झाल्यानंतर तुम्हाला टूर करवते. सो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, कमेंट, अजून शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण बिर्याणी खाऊन. म्हणजे इथं बड्डे वगैरे आपण सेलिब्रेट करू शकतो. खूप छान, खूप मस्त हॉटेल. इकडे डेकोरेशन. खूप मस्त हॉटेल बघा. जर तुम्ही सावलीचे असाल किंवा गडचिरोलीवरून सावलीला पण येताना हे स्कूल आहे, रमाबाई स्कूल, आणि त्या स्कूलचं एकदम समोरच आहे हा वे आहे. काय सुंदर डेकोरेशन आणि अंदर सगळ्याच प्रकारे बिर्याणी, डोसा सगळ्या वस्तू आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त असं. तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कोण कोण इथे आलं होतं आणि तुम्ही काय ऑर्डर केलं आणि तुम्हाला कशी वाटली टेस्ट. चला आता आम्ही निघालो जायसाठी. खूप छान हॉटेल आणि टेस्ट पण खूप छान. बिर्याणीची टेस्ट मस्त होती ना. एखादी चिकनसुद्धा म्हणजे तेवढी कधी कधी टेस्ट नाही देत, तेवढी छान होती बिर्याणी. आणि मठ्ठा पण छान होता, ग्रेव्ही पण छान होती, सगळ्याच गोष्टी छान होत्या. सो तुम्ही नक्की एकदा विजिट करा आणि सांगा. इकडे आकावूया. बाय. सो आता आम्ही घरी जायसाठी म्हणून निघालो, कारण पप्पाचं काम होतं पण तो काम काही झालं नाही त्याच्यामुळे. तर बघू गेलो होते की काय आणखी. आता आम्ही पोहोचलो चिमडा या गावामध्ये आणि तिथून ना मम्मीला भाजल्यावाल्या मच्छ्या खूप आवडतात आणि इकडे ताजे ताजे भाजीपाला पण बसून आहे इकडे तिकडे. तुम्ही बघू शकता. हे बघा भाजीपाला पण इकडे बसून आहे आणि इकडे मच्छ्यावाले आहे. बघा मच्छी घेत आहे आणि मम्मी म्हणते पहिले मला व्हिडिओ कॉल करा. मम्मीला व्हिडिओ कॉल केलं आणि आता मच्छी दाखवत आहे. आता मम्मीला जे पसंत येणार ते मच्छी घेणार. पप्पाला मी दिलं बॅक कॅमेरा करून. पप्पाला वाटलं फ्रंट कॅमेरा आहे. पप्पा असे दाखवत होते मोबाईल. हे बघा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? भाजल्यावाल्या मच्छ्याच आहे. बाकी वाघाच्या इलाक्यामध्ये आलो पण आम्हाला वाघ नाही दिसला. एक जाताना पण नाही, अजून येताना पण नाही. एकदा पण तिची झलक नाही भेटली. आणि या मंदिरामध्ये येत असते हो ना पप्पा? या मंदिरामध्ये नेहमी वाघ येत असतो. आता चंद्रपूर पोचलेलो आहो आम्ही. इथं आता मिंटीचे फूड घ्यायसाठी ते लवबर्ड्स बघा काय सुंदर दिसत आहे. किती सुंदर दिसत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, अजून शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथून दिसते का तर मी तुम्हाला दाखवणार. ते बघा तिथे आहे. पण ना यांची लाईफ जास्त नसते. कितीचा आहे हा? 900 रुपयाचा. सो आम्ही घरी पोचला. अजून गाडीमध्ये तर काही वाटलं नाही, पण बाहेर निघाल्यानंतर महसूस होत आहे की थंडी किती आहे म्हणून.
बघा लवकर फोटोच नव्हते तुझे. घरी आणले दुधी. आपण आता व्लॉग इथेच एंड करू. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट अजून शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.